नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी गणित हा विषय घेऊन येत आहे. मागील पहिल्या व्हिडिओमध्येच संख्याज्ञान गणितातलं हे पहिले चॅप्टर आपण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या या संदर्भात मी त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञान या चॅप्टर अंतर्गत आपण पूर्ण संख्या आपण बघणार आहोत. पूर्ण संख्या आहे, त्याच्यानंतर समसंख्या आहे आणि विषम संख्या ह्या आपण बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा अंतर्गत पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम, कोणी पोस्टाची, कोणी रेल्वेच्या तयारी वगैरे करत असेल, वेगवेगळ्या पोस्ट करता, आणि ज्या विद्यार्थ्यांना गणित या विषयाचा सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो, ज्यांना अडचणी येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून मी हे ब्लॉग YouTube चॅनलला टाकत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गणिताच्या समस्या ह्या सुटल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे YouTubeचं चॅनल आहे, हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला ऑल करायचं आहे. आणि आपले जे मित्रमैत्रिणी असतील, आपले जे सहकारी असतील, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील, वेगवेगळ्या पोस्ट करता, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की सर अतिशय छानपैकी YouTubeच्या चॅनलला व्हिडिओज घेऊन येत आहेत गणिताचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, गणित तुम्हाला अतिशय बेसिक पासून मी शिकवत आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण गणित या विषयामध्ये बिलकुल राहणार नाही, याची 100% गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत संख्याज्ञान या चॅप्टर मधील पूर्ण संख्या, समसंख्या आणि विषम संख्या आपण शिकणार आहोत. हे चॅप्टरचं नाव आहे संख्या, नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे पूर्ण संख्या. जे नैसर्गिक संख्या आहेत, मी मागील व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओज YouTubeला अपलोड सुद्धा झालेला आहे. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण बघू शकता. आज आपण पूर्ण संख्यांपासून सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये पूर्ण संख्या, आता पूर्ण संख्यांना इंग्लिश मध्ये म्हटलं जाते होल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, आता पूर्ण संख्या कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो आहे की आधी म्हणजे शून्य अधिक नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या ज्या संख्या आहेत, ह्या नैसर्गिक संख्या आहेत. ह्या सगळ्यात अगोदर शोधून काढल्या गेल्या म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या म्हटलं जातं. परंतु 1 ते 9च्या माध्यमातून जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे लोक, तर त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारची अपूर्णता जाणवायची, त्याच्यामध्ये कमतरता जाणवायची, कॅल्क्युलेशन्स पूर्ण होत नव्हते. मग कुठल्या तरी संख्येची उणीव भासत होती. मग कालांतरानं मग ज्या संख्येची उणीव भासत होती, ज्यामुळे कॅल्क्युलेशन्स अपूर्ण राहायचे, अशी संख्या शोधल्या गेली आणि ती संख्या शोधल्या गेली नंतर शून्य. कुठली शोधली गेली? शून्य. म्हणून